अजून तर कुठंच काय नाही, पण माणसं एवढी बेकार आहेत ना की बस आता काय सांगता येत नाही का. थोडं कुठं काय चाललं ना की लगेच काय ना काय खोड्या केलेल्या आहेत, त्याच सवयच बेकार माणसाची काय सवयच बेकार. आहे का नाही. चांगलं बघवत नसते. चांगलं बघवत नाही कोण जरी काय जर असलं तरी. नमस्कार, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये, आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर आज जायचंय मला पिंपळे सौदागरला, वर्किंगला नाही का. ऊन बाहेर एवढं भयंकर आहे की निघूच वाटत नाही बाहेर. त्याचबरोबर दुकान वगैरे लावून झाले आणि आमचा शंभू दिव्याला दोघांना पण घेऊन आलो इकडे. हा बा कसा एवढं ऊन आहे ना बाहेर, तरी सुद्धा गाडी पळतोय. त्याच्या पायाला ऐकतोय का? भिंगरी आहे, भिंगरी. सकाळ सकाळी त्याला प्रसाद दिलाय, महाप्रसाद. इकडे बघ, कुठल्या देवाचा होता इचरा की? महाप्रसाद दिलाय सकाळ सकाळी. कुठल्या देवाचा होता रे? बघू बघा क्लचर आपल्याकडे तुम्हाला दाखवायला भेटत नाही. दोघा भरपूर आहेत. शाळेतच जायला नको म्हणते. पेपर झाल्यापासून गडी शाळेत गेला नाही, 1 तारखेला सुट्टी लागायची तरी सुद्धा नसता. हे बघ पतंग बनवतोय आणि पळतोय. कुठे गेला आहे का? कुठे गेला? लपून बसते बघितलं. बघा कशी हसते, हवा हसायला लागली आता. काल 2 दिवस कशी गुण मांडली होती. नाही आता बरं वाटतंय. जेवण जाते. पाणी बिनी प्यायचं भरपूर बाय. हो दुपारी ताक आणते की तिला. डॉक्टर म्हणले तिला ताक हे असं द्या. होय, उन्हाचं पाणी कमी झालंय ना ते शरीरातलं. कशी ती कस्तुरी आणू काय आज? नको. कुठली कस्तुरी फ्लोअर ते ह्याची सुरभिकाची आहेत ना? किती 2 तरी दिसतात. आ? बघ की तो किती. नाही हो, बघ बर किती आहेत. 4 आहेत. 4 आहे. ही 2 आणि ही 2 नाही की 3 आणि ही 1 आहे. 4 आहेत. तेच की म्हणजे जाऊ दे. फक्त ते ही भेटते का वाटतं बन्सीचं नाही का. केदारनाथ किती शिल्लक आहे? केदारनाथ पण आहेत. किती आहेत? 2-3 आहेत. हा 2-3 आहेत केदारनाथ. अरे. मला सांगू काय आणायचंय? हा मोगरा लागतोय साधा हा 50 वाला. ही आहे पण ही उद्या बाजारात संपा होईल. हा ना. अजून? मोगरा हम्म. आणि मिरेकल. हा मिरॅकल एक. अजून कुठले? कपूरचा धूप हम्म. आणि झालं. ती आता एक काम कर, एक मिरेकल दे मला. डॉक्टरांची द्यायचे, डॉक्टरांनी सांगितले होते. एक मिरेकल, अजून काय, एक श्रीहरी दे, एकदम सायलेंट पाहिजे, शांत. एक मिरॅकल, एक श्रीहरिहर. श्रीहरिहर. हा बस झाले की 2. आणि त्यांना एक कस्तुरी धूप एक दे. धूप एक दे कस्तुरी. हॅलो, कस्तुरी कुठलं? हा हॅलो, बन्सीचं. बोला. मीच बोलते, बोला की. ऐका ना, त्यांना बोल, सांगा गळ्यातलं घेऊन जा म्हणा, देते त्या रेंज मध्ये. तर आहे अशा पद्धतीने चालू आहे. आपले रिलेशन खूप छान आहे, त्याच्यामुळे काही विषय नाही. देते, त्यांनी मागितलं ऑर्डर होतं. येत असते माझ्या कामाबरोबर. बोलवा. म्हणजे जर वेळ असेल तर देतो, नाही तर काय नाही. म्हणजे नाही का, जर त्या रूटला मी गेलो तर जाताना फक्त देत असतो. तेवढंच घरच्यांना म्हणजे मॅडमला तेवढं मदत होती, हातपात नाही का. हे आपलं काही नाही, हे सगळं मॅडम. जाऊ द्या. आपण फक्त काही नसतं, कामाला येतं, यायचं, झाडून बिडून 1000-1200 रुपये किंमत आहे त्याची. आणि मग नसतं हे करायचं, एवढंच, बाकी काही नाही का. अशा पद्धतीने आहे. असं काय नाही काय बघा, आता घेऊन चाललोय. अजून माल पण थोडा आणायचा आहे. आज फेमस अशी अगरबत्ती आणणार आहे मी, पंढरपूरची टाटी म्हणून आहे. टाटींची मे बी माहित असेल बऱ्याच लोकांना. एकदम खूप छान सायलेंट असं आहे. मी कधी बघितलं नाही, पण आता बघू नाही का. अशा पद्धतीने आहे. चला तर आता वर्किंगला, आणि यायला काय संध्याकाळी 6-7 वाजतील. थोडं काम पण आहे माझं जास्त. बरं आहे की, मी करते 5 मिनिटात. थांबा, बरंच तुम्हाला काय काम आहे. माल काढून देते. बघा आत्ताशी आले, संध्याकाळची 7:30 झाले. हो 7:30 वाजलेत आणि आत्ताशी आलोय. तुझा माईक चालू नाही. ती त्याची चार्जिंग संपली काय की. आत्ताशी आलोय बघा, 7:30 वाजलेत. आता इथून पुढे थोडा वेळ अजून थांबायचं, 8:30-9 वाजेपर्यंत. आणि मग घरी जायचं. घरी गेल्यावर जेवण वगैरे बनवायचं. जेवण बनवायचं म्हणजे मी नाही बनवणार, तेच बनवते. म्हणजे पण सांगतोय आता वेळ. हा आणि झोपायचं परत ना. मग जवळजवळ 11 वाजतील. परत एडिटिंग मुळे खूप त्रास होतोय. रोज एडिटिंग, कारण सारखं व्हिडिओ बनवायचं म्हणलं का एडिट करायचं, हे त्या बऱ्याच गोष्टी. असं साफसफाई पण केली म्हणा. आणि आज आपण एकदम पॉवरफुल अगरबत्ती आणल्यात. आणि एकदम सगळा स्टॉक फुल स्टॉक. म्हणजे
पानाडे किंवा ताटे बिटे ही एकदम फेमस अगरबत्ती आहेत फुल, नाही का? अशा सगळ्या अगरबत्ती आहेत. बेंगलोरचे काय अगरबत्ती आहेत, पंढरपूरचे काय फेमस आहे, मुंबईचे आहे. चांगली होती. परत ना अजून तिचं ते दाडाचं काय कळना झालंय दिव्याचं, आहे ना दिव्या? आम्हाला वाटतं काढूनच टाकावं दोन्ही ताड. हम्म. नाही टेन्शन देते खोलली आम्हाला लईच. दाढ दुखती आणि आता म्हणती खिरपुडी खायची. दाढ यायला लागली ना तिला, त्याच्यामुळे ते त्रास होतोय जरा. काय ते डॉक्टर पण काय करू शकत नाही, पेन किलर फक्त देतात, बाकीचं काय करता येत नाही. त्यामुळं आहे, बघू आता. लई स्ट्रॉंग होती तिने हाताने चॉकलेट खावली आज. हा ना, चॉकलेट वगैरे खाऊन 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 सकाळपासून झोपली आज. होय 2:30 वाजता बाया. म्हणजे तू मला सकाळी लवकर उठवलं. आता किती वाजता उठवून दिला? 9 वाजता. काय ग पळत प्राणी हसले उठ, स्ट्रॉंग आहे आमचं. चल, खाऊला घ्या. तिला काय खायचं आज? संत्री. बरं, जाताना संत्री घ्यायचे तिला. बर घेऊन. आवडत नाही. हा, पाणी भाजी खाल्ली तिनं, भात पण सारखा भात. शंभू कुठे गेला? शंभू गेला ना तिकडं. अजून एक अगरबत्ती आपण जिथून आणतो तिथं त्यांनी आयडिया सांगे आपल्याला. बघू, जर सक्सेस झाले तर चांगले, करूया. अजून ही पाठीमागे माल भरायचं हळूहळू, तरी बऱ्यापैकी ठेवलं आता सगळं. टोपी काढायचं. कसं आहे टोकनबो बॉगॅम्बो? तरी जरा ही तरी पण ही होत आहे. आता आले ती. नाही पण पाणी दिसते केस. संध्याकाळी वाजले तर 10 वाजून गेले. आज 11:15 झाले. 11:15 झाले का बघा. जेवण वगैरे लवकर झाले आज, आणि त्यामुळे पण बाकीची कामं आहेतच, नाही का? पेंटिंगची कामं चालू आहेत. पेंटिंग म्हणजे धुणं बिणं झालेले सकाळी केलेलं लवकर, कपडे वगैरे व्यवस्थित ठेवायचे, नाही का? काय ते रोज लाईट लावरती मला रोज वेळ लाईट लाव. भेटत नाही. कारण ही होत आहे, उजेडच पडत नाही. दाब बटन देत. हा, आता जरा जास्त दिसायला, बरं दिसायला लागलं. तर अशा पद्धतीने आहे बघा, नाही का? खरं तर सांगायचं म्हणजे ना, अजून तर कुठंच काय नाही, पण माणसं एवढी बेकार आहेत ना की बस, आता काय सांगता येत नाही, नाही का? थोडं कुठं काय चाललं ना की लगेच काय ना काय खोड्या केलेल्या आहेत. त्याच सवयच बेकार माणसांची, सवयच बेकार. आहे का नाही? चांगलं बघवत नसते. चांगलं बघवत नाही कोण, जरी काय जर असलं तरी. जाऊ द्या का, आपल्याला आपण आपलं काम करत राहायचं. असो, हे बघा खाली दुखून देव बघा शांत झाले एकदम आमचे. शांत काय? टीव्हीचा आवाज कमी केला. टीव्हीचा आवाज कमी केलाय, ठीक आहे, पण जरा 2 दिवस झालं जरा ही झाली. मग अशी गोळी खाल्ली ना, दाढ दुखत होती म्हणून. हा, हो. हे काय? हा, संत्री भेटली ना, अजून संत्रीच नाचली. संत्रीच आहे आधी मगाच्यापासून, नाही का? नाही खात तर नाहीच बघा. आणलं की नुसतं आणा कपडे घाल पण. काजू बदाम आणायला लावलं हा, आणि तसंच आहे बघा. खाल्लं सुद्धा नाही. तसंच आहे ना. तिथं शर्ट, तुझं शर्ट तिथे. असो, आज लवकर याच्यामुळे आलोय की उद्या आहे बाजार, त्यामुळे लवकरात लवकर येऊन म्हणलं आवरून वगैरे जायचंय, नाही का? पिशव्या भरून ठेवलं नाही ते ना, पिशव्या भरायची ना, उद्या जाऊन पिशव्या भरायचं, सगळं काम 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 काम, नाही का? आहे आता हळूहळू पण रिस्पॉन्स. उद्या एवढं मला काम नाही. उद्या उठलं की स्वयंपाकीला गेलं, कपडे हे सगळं धुतलं. सगळं धुले ना, मग काय लोड नाही मग जास्त उद्या. उठून फक्त अशा स्वयंपाक पद्धतीने करून आहे. जायचं. आणि उद्या ठरवलं की बाबा लवकर उठायचं, लवकर म्हणजे मला पण उठणं होत नाही, म्हणजे झोपच होत नाही. आता झोपायला 12 वाजतात आरामशीर, त्याच्यामुळे काय अवघड होतंय, नाही का? त्यात आमच्यात आणि गरम असं होतंय. आणि त्याच्यामुळे वर स्लॅब आहे आणि स्लॅबच्या वर काहीच नाही, त्यामुळे एवढं गरम होतंय ना सिमेंट वगैरे की काय सांगता येत नाही, नाही का? त्यामुळे सगळा प्रॉब्लेम आहे. असो, आता उद्या लवकर जाणार आहे. दूध आमचं रोज खराब होतंय उन्हानं. वरनं तापतंय, खिडकीत सगळं. पण एक मात्र खरं आहे की चांगलं कोणाला बघवत नाही. ह्याला माती कसं काय लागली हो? कशाला? शर्टाला बघा. हा काय तुला सकाळी मग सांगितलं नाही तुला ही झाले म्हणून, खाली पडली होती. ते खाली पडलं नव्हतं, पण काय माहित काय झालं. बघा तो ना, ती टॉप आहे ना, तो तिथला पडलेला, ती पूर्ण पाण्यातून मातीत भिजलं. हे बघा ना, सगळी मातीच आहे ह्याला बघा. तसं काय माहित, मी इथे टाकून गेलती हो. काय लय बेकार अवस्था आहे. माणसानं काम करून जावं का नाही, त्यांचीच तेवढी, कुणाचीच पडत नाही. आपलीच कपडे तेवढी पडते. काय माहित त्याला पाय येतात का काय, कोणी कुणाचीच पडत नाही. त्यांचं हिकडचं तिकडं कुणाचं हालत नाही. कॅमेराच तिथं बसवायला लागते. जाऊ दे, चला. असो मित्रांनो,
भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. कपडे तर एवढी आहेत त्याच्या कप्प्यात तुमच्या, आणि घालायची फक्त थोडी मोजकीच, सगळी नाही तर ती हीच कामाची, कुठं ती नाईट चालेल. पॅन्टीन कुठं. थँक्यू मित्रांनो, गुड नाईट.